नोकरी करायची असेल तर शहराचे प्रॉब्लेमसुद्धा आपल्याला आपले म्हणावे लागतात. मग ते दुपारी उन्हातून बाहेर पडायचं असू दे किंवा मग ओपन जागी करायला पार्किंगला गाडी लागते, पार्किंग मिळत नाही, मग ट्रेनचा प्रवास असेल, धावपळ असेल, याला सगळ्याला आपलंसं करावं लागतं, आपलं म्हणावं लागतं. मी आज आलेलो आहे, गाडी आपण इकडे पार्क केली या बाजूला. दुपारच्या वेळेला जर का आलो तर आपण इकडेच गाडी पार्क करतो, पैसे देऊनसुद्धा आपल्याला पार्किंग मिळत नाही. हे एक दुर्दैव. मागाशीच म्हटल्याप्रमाणे जर का आपल्याला आपली पोट भरायचं असेल ना तर ह्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करायला लागतात माणसाला. सूर्य आग ओकतो आहे आजच्या दिवशी तरी 40 डिग्री टेम्परेचर आहे. आणि या बाजूला आपला पनवेल स्टेशनचा हा परिसर, रिक्षा वगैरे सगळ्या गोष्टी. प्रवासी वाहतूक, रिक्षा, गाड्या, काय पर्याय नाही त्याला. या सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार. इकडे बघा ना किती छान ग्रीनरी आहे, खूप छान ग्रीनरी मेंटेन केली आहे या बाजूला. आणि एक भीती असते, जर का तुम्ही गाडी ओपन जागी पार्किंगला लावली तर मात्र गाडी आपण आल्यानंतर गाडी राहील का नाही ही एक मनामध्ये भीती असते. तरी पण आपण गाडी लावत असतो. तर कालच माझी एक्झाम संपली आणि आज मी काय करत बसली आहे बघा. सकाळी स्टोन पेंटिंग जी मी एकदा केली आणि पुसली नाही. धुवून घे. तर आणि कालच माझी एक्झाम संपली. ओके. आणि मी आजपासून नको ते धंदे करायला सुरू केले, जसं की स्टोन पेंटिंग आणि आईस्क्रीम तयार करणं घरच्या घरी. हे सगळं मला परवानगी नाही मिळाली अजून, पण मिळवेन मी काहीतरी करत. आणि बघा आमच्या बाबांचं काय चालू आहे. खाली द्राक्ष खातो. आता हो चल दुपारी चल. नको राहू दे, नको ऐश्वर्या. अरे चल म्हटलं चल. 1 तारखेपासून असं झालं की मी साखर सोडली आणि थोडासा विजिबल डिफरन्स मला दिसला की आता वजन माझं 75 किलो होतं. आपण मागच्या वेळेला बोललो होतो तेच. आता पुन्हा एकदा बघूया. 1 मिनिट. स्टेबल नाही होतं. 1 मिनिट. व्यवस्थित उभा राहतो सरळ. तेच आता वजन आहे 74.5 वगैरे, 74.4 असं वजन आहे. आणि 200-300 ग्रामचा फरक पडला 7-8 दिवसामध्ये. पण साखर मला सोडावी लागली अक्षरशः, म्हणजे अजिबात साखर खात नाही. आणि कधी जर का असं क्रेविंग झालं तर मग असं फ्रूट एखादं ग्रेप्स वगैरे असतात ते खातो. बाकी काय शक्यतो बंदच केलं आहे. चहामध्ये पण साखर नाही. आणि त्याच्यामुळे एकदम थोडासा पहिले 3-4 दिवस त्रास झाला, क्रेविंग झालं. पण आता ओके आहे. व्यायाम मी काय करतो आहे ते पण मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेन, आज नाही सांगत. उद्याच्या ब्लॉगमध्ये व्यायामाचं सांगतो. त्याच्यामध्ये मेडिटेशन आहे, त्याच्यामध्ये सूर्यनमस्कार आहेत, घरचा व्यायाम आहे. वेट ट्रेनिंग तर काय आपल्याकडे नाहीच आहे सध्या चान्स. पण एवढं सगळं करून थोडंसं फरक वाटतो आहे. 1 महिन्याचा ट्रायल पिरियड असेल. मी हे सगळं असंच कंटिन्यू ठेवणार आहे. आणि मग त्याच्यानंतर काही जर का चेंज करावे लागले तर त्याच्यामध्ये ते पण करणार. पण 1 महिन्यासाठी साखर तर पूर्ण बंद असं आहे. करणारच नाही थोडा. उत्ताप्पा करणार नाही. उत्ताप्पा करणार नाही. 2 करायला मला वेळ नाहीये. एकच काहीतरी करणार. आणि सारखं सारखं ते पीठ आणलं की आप्पेच करायला पाहिजे का? अरे कधी केले होते काय मध्ये केले होते. चीज वाले तू खाऊस मला चीज वाले करायचे. मी चीज वाले करू. अरे मम्मा चांगले लागतात प्लीज. नाही. अरे मस्त लागतील मम्मा. नको. अगं मी स्वतः करेन. हो तू सगळं करणार. फक्त तिथे ते घालून दे. म्हणजे पाहिजेच ना मला यायला. नाही घालून नको, काढून दे. काढते ना. नाही उत्ताप्पे करणार. आजपासून ईश्वरीला आमच्या सुट्टी लागलेली आहे. आणि
सुट्टी म्हणजे आता पूर्ण सुट्टी नाहीये. आज से तुमको आज से तुम हाँ 8 एक्झाम दिवस साठी 8 दिवसाचा आराम आहे. 8 दिवसापुरतं हिला समजणार आहे की दुनिया समजेल तिला दुनिया कुणाला? तुला मला कायमच दुनिया समजते माझ्यासोबत क्या असते होता है? ती. ते उंदीर मांजरासारखं भांडणच चालू असतं आमचं सारखं. दोन चीज एक वापरायचं नाही. मम्मा उत्तप्प्यात थोडस उताप्या चल माझ्या उत्तप्प्यात आधी म्हणायला शिक उताप्या. चल ना बाबा आपण आणूया. चल बाबा हम्म आधीच सांगते आप्पे करणार नाही. हा चालेल उत्तप्प्यात चीज घालायचं आता आणू नका पीठ. उत्तप्प्यात चीज घालायचं चालेल नाही. डील नाही मी डील केलं नाहीये. तू हात ओढून घेतलायस. मी केलेलं नाहीये. अरे मी माझ्या उत्तप्प्यात ओनियन उताप्पा करणार. मी माझ्या उत्तप्प्यात चीज घालू माझ्या स्वतःच्या ते तव्याला चिकटवून ठेवशील. नाही तू ये हा तव्याला चिकटलं की मी काय करू सांग. अगं आई चालतं ग चांगलं हो, लागतं तव्याला चिकटलं की दुसरा उताप्पा होईल का नंतर चांगलं लागतं त्याच्यावर. मग लास्ट डे लास्ट दे. कानाखाली पण देईल last. मम्मा चीज का नाही पण चांगले लागतं मम्मा एक नंबर सगळं सारखं चरायचं नसतं. आता सुट्टी लागली हे म्हणून बघ, हे बघ. सूट चरायचं नसतं. चीज पाहिजे, पावभाजी पाहिजे, अमुक चीज पाहिजे. उत्ताप्पा येतो मला करता. चीज उताप्पे खाते, मोठी चीज खाणारी हे बघ आहे. चीज उत्ताप्पा काय वेगळं नसतं करायचं. त्याच्यावर चीज किसायचं असतं फक्त. आणि मग हे काय आहे? त्याच्यावर चीज किसलेलं आहे. नाही अक्कल दिली मग काय चीजचं घालायचं उताप्पा. पीठ उताप्प्याचंच असतं ना ते. मग अरे तुम्हाला हे सगळं बघून हसायला येतं का? मला खूप हसायला येतं. मी रेकॉर्ड करता करता खूप हसत होतो. मग सगळ्यांच्या वरती लावायचं रेसिपी. नाही मला नकोय. मला चीज बीज पाव काय तुला खायचं. चालेल ना? तुला खायचं असेल तर मला पण नको चीज वगैरे. मी वेट लॉस वरती आहे आणि मला कुठे चीज खायला घालता यार. चीज चालतं बाळा प्रोटीन येते प्रोटीन आहे का? पनीर प्रोटीन आहे. चीज पण प्रोटीन आहे फॅट्स पण आहेत. हो. हं. ए भाई काय ठरतंय काय ठरत? प्रोटीन और फॅट्स बघ आता काय सांगितलं ते फॅट्स आहेत. It's made by separating milk proteins and fat, so it's not just one or the other. While rich in protein, cheese is also generally high in saturated fat. ऐक हाय unsaturated fat. हाय एंड सॅच्युरेटेड फॅट ईश्वरीने विचारलंय. चीज हाय एंड सॅच्युरेटेड फॅट असतं त्याच्यामुळे चीज आपण वापरायचं. चीज कॅन एड इन वेट लॉस व्हेन इटन इन मॉडरेशन. मतलब इसका मतलब क्या? नाही पता. मॉडरेशन म्हणजे प्रमाणामध्ये खाल्लं तर त्याचं काही इम्पॅक्ट नाही असं त्याने सांगितलंय. हा, मग प्रमाणामध्ये माझ्या याच्यात नाही फक्त माझ्या याच्यात प्रमाणाच्या बाहेर. हा काय बोलली ईश्वरी बघितलं? खूप आवडतं चीज वेड्यासारखं आवडतं तिला. अगं मग ते वेगळं चीज आणायला पाहिजे त्याच्यावर. हे होणार Layer वाला. काय बरं हो. आणते चल ते तिथे मोजरोला ना. मला माहिती नाही मोजरोला की काय? पिझ्झा चीज म्हणायचं ते. मोजरोला ते कुठे बेकरीमध्ये मिळतं? पिझ्झा चीज त्यालाच मोजरोला चीज म्हणतात. ए बाबा काय ठरते सांगा काय ठरते हे तुम्ही? काय मोजरीला म्हणजे असं असतं मेल्ट होतं. ते असं चुरा चुरा केलेलं पण हे असतं. काय आहे? ते असं हे? घालायचं वर. हा. नाही हे ते दाखवलं पण त्यांनी चुरा केलेलं आता. असे किसलेलंच असतं का ऑलरेडी. असे छोटे छोटे हे असतात बॉल्स सारखे. हे बघ इथे होतं ना आता. जाऊ दे ना ईश्वरी घरी आहे ती काय काय फरमाईश करणार म्हणजे मला पण खायला हे मिळणार. बाय. हा मी कशाला विरोध करू? हा? तेच मोजरेला चीज म्हणतात त्याला. मोजरेला. आपण कसं घरामध्ये असं हा बघ, मोजरेला. घरामध्ये कोण भांडत असेल ना तर आपण तटस्थ भूमिका जास्त तटस्थ भूमिका घ्यायची. त्यामुळे चल आपण आणूया. सगळे प्रकार मला माहिती आहे. काहीतरी ठरलंय. डिकिड मोजरेला डिकिड पिझ्झा चीज सांगितलंस की ते देतात. ते असं तुकडे पिशवी घ्या. नाही टेक पिशवी. तुकडे किंवा हे पण मिळतं. क्यूब हम्म. त्याला मेल्ट कोड करतीये. पण गेली. थांब ना एक मिनिट. घास पण दिला सांग. तर काल मी हे सगळं केलं. हा माईक
हे स्टोन पेंटिंग, पण ते पूर्ण झालं नाही कारण की हे सारखं गळत होतं ते. हां, आणि काल मी आईला मदत केली, पण थोडासा त्रास पण दिला. त्रास तो मी नाही दिला, म्हणजे तो चुकून झालं माझ्याकडून. हम्म. आणि मग आईने मला ओरडलं. मग असं करते मी चुकून चुकून कधी कधी. हा माईक चेक आवाज येतोय. हॅलो. आणि म्हणून तू आता ब्लॉग एंड करायला घेतला माईकमुळे. हा. हो. So today's vlog will be ended by outro will be given by Ishwari. So start your outro. म्हणजे Outro म्हणजे ब्लॉग एंड करायचा आहे आपल्याला. सो कालचा माझा दिवस खूप छान गेला. ओरडून ते तर सांगितलंस तू. हा, आउट्रो. म्हणजे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय? हा अच्छा अच्छा. हा व्लॉग तुम्हाला कसं वाटला ते नक्कीच सांगा. हम्म. आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि काय कोणाला शेअर करायचं का करायचं? असंच काय म्हणतात ते हाईप करा. हाईप करा. आणि आणि कमेंट करा. हा, आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि हे माझा माईक आणि कुठे गेलं ते ते पण स्टोन कसं वाटलं ते तुम्ही नक्की सांगा थँक यू कमेंट मध्ये. व्हेरी मच फॉर वॉचिंग द ब्लॉग. बाय बाय. And in future Ishwari is going to be a greatest vlogger, I think so. Okay. बाय बाय.